तर आम्ही आलो आज लेण्या बघायला धाराशिवच्या. तर मी आणि माझा मित्र धाराशिवच्या लेण्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तर ही माहिती तुम्हाला पण काय येईल म्हणून ही लेण्या बघायला चाललो आहोत. तर चला बघूयात मित्रांनो. आपण बघूया ही पहिली दिसलेली ही आपल्याला गुफा आहे. तर लेणी मधली आपण पण बघूया मित्रासंग. तर मध्ये गेल्यागत आपल्याला असं दिसते. तर बघूयात समोर. तर आपल्याला इथे एक मूर्ती दिसली आहे. हे बहुतेक गौतम बुद्धाची मूर्ती आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये क्लिअर एवढं दिसणार नाही. सर उजाड सोड येते मग. तुम्ही बघू शकता. मी इकडं बघितलं तर इथं बघितलं तर इथं कुठल्याही जणांनी घाण केली आहे. फिरायला आलेले माणसं इथं रेखाटलेल्या भिंतींमध्ये हे लई चुकीचं आहे. तर असं करायचं नसतं. जिथं जात आहोत तिथं आपली संस्कृती जपली. इकडं पण बघू शकता तुम्ही लई घाण केलेलं आहे. असं चुकीचं आहे. असं मित्रांनो चलूया आपण जाऊन बघूया. ही दुसरी गुफा आपल्याला दिसली आहे इथे. तर चला मित्रांसंग जाऊन बघूया. मधनं तर आवाज लय भयंकर येत आहे वटवागळांचा. चला बघूया मध्ये जाऊन कसं दिसतंय काय नाही. ही संस्कृती आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातली आहे. तर चला बघूया. मध्ये तर नुसतं वटवागळांचाही आवाज येत आहे. त्यांच्यामध्ये वटवाघळ असू शकतात. मग आमचं आम्ही जाऊन नाही गेला त्यामध्ये लांब न बघू शकता तुम्ही. तर चला जाऊया बाहेर. इथनच बघून घ्या. कारण मध्ये झालं आम्हाला थोडं डेंजरस वाटत आहे म्हणून आम्ही मध्ये काय जात नाही. कारण इथं लय वटवाघळ फिरत आहे म्हणून आम्ही बाहेर इथनच वापस चाललो. आपण तिसरी गुफा बघूया. चला गुफा कशी निघल त्यामध्ये काय मूर्ती आहेत का नाही ते बघू. तर चला मित्रांनो जाऊया आता बाहेर. तर चला मित्रांनो बघूया. आपण जास्त म्हणजे ह्या गुफेतलं काही जाणून घेऊ शकलो नाही कारण की तिथे वटवाघळ जास्त प्रमाणात आहेत. तर बघू शकता ही इथं पण जायचा प्रयत्न करू आपण. तर इथे काय दिसते ही नोटीस आहे सूचनापत्र. तर चला मित्रांनो तिसरी गुफा आहे इथे. चालू आहे का? हा चलो जाऊया तिसरी गुफेमध्ये. जायच्या अगोदर सांगतो की जसं कुठेही जिथे लेण्या असल्या कुठे काही जरी असलं तर असं बोर्ड असलं ना ते अगोदर तुम्ही वाचा. कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे की ती आपल्या संरक्षणासाठी काय सूचना दिल्यात का त्यामध्ये काय लिहिले का तर ते पहिलं बघायला पाहिजे. तर आपण बघू शकता की इथे पण एक मूर्ती होती पण ती तुटलेली आहे. थांब काढतो मी बघू. तर बघूया. आम्ही स्ट्रगल करत आहोत ते धावण्यासाठी. तुम्हाला तर तुम्हाला बघितली असेल तुम्ही अर्धी मूर्ती आहे आणि ह्या साईडला पण एक मूर्ती होती. ती पण ते सेम त्या पावसामध्ये झिजून गेली वाटतं. तर चला मित्रांनो मध्ये जाऊयात. इथे पण आपली तिसरी गुफा आहे. तर चला तिसरी गुफा बघूयात आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे पिलर. इथे पण एक गुफा आहे. पहिलं आपण स्ट्रेट जाऊया. मध्ये जाऊन बघूया. मूर्ती आणि काय तर दिसत आहे तो तुम्ही बघू शकता तिथे. इथे गेट लावलेला आहे. तर मला ही छान गुफा हीच वाटली कारण की इथे जास्तीत जास्त स्वच्छता आहे. तर बघूयात ही गेट लावलेला आहे. इथे मूर्ती काय गेटामध्ये बहुतेक एक मूर्ती आहे पण इथे गेट लावलेला आहे. तरी आपण प्रयत्न करू. हा मध्ये मूर्ती आहे. आपण तुम्ही बघू शकता. टॉर्च लावून दिसते का बरोबर लावलं ना. तर बघू शकता तुम्ही तर ही मूर्ती अशी दिसत आहे. इकडे पण अनेक मूर्ती आहेत. आपण ह्या मूर्ती बघूयात इकडे पण काय दिसतं आपल्याला. इथे पण मूर्ती आहे पण ही कशाची आहे ती आपल्याला माहिती नाही. हे कुणाची आहे हे आपल्याला माहित नाही. तर चलूया दुसरी बघू. इथं पण एक गेट. इथं पण एक काय वाटतं पण गेट लावलंय. गेट उघडते का लॉक आहे का बघ. तर नाही लॉक नाही. बघूया आता आपण. जाम आहे. तर माझ्या मित्रांनो ट्राय केलं निघायचं पण निघलं. तर चला बघूया मध्ये. येते. तर तुम्ही बघू शकता ही मूर्ती अशी दिसत आहे. अरे ही मूर्ती तर तुटलेली आहे. हे पण अर्धी तुटली आहे. अरे तर चला आपण अजून दुसऱ्या मूर्त्या बघूया. अशी दिसते. तर तुम्ही बघू शकता इथे पण घाण केलेलं आहे पोरांनी. हे बहुतेक हे गौतम बुद्धाचीच वाटते तर बघू शकता इथे बनलेलं आहे जी काय
ही आपण कुठे जाऊन बी ना असं तरी कसा करत जाऊ की ती इथे आता कुठं मूर्त्या नाही वाटत. इथं पण आता ती काय दिसत नाही वाटतं. इथे 4 मूर्त्या आहेत ह्या गुफामध्ये. हा आपल्याला जी चांगलं वाटलं. तर मित्रांनो इथे सिमेंट पडले आहे. वाटतं इथं काय तर चांगलं केलं ते. तरी बघू शकता बाहेरून हे असं दिसत आहे. तर मित्रांनो बघू शकता माझा मित्र तिकडे काय एक गुफा आहे वाटतं तिकडे गेलाय. तर चला आपण पण जाऊन बघूया. घसरून पडलो तर माझा आवडच आहे इथं. तरी गुफा अशी बाहेरून अशी दिसत आहे. अरे इथं तर पाणी दिसत आहे. ही गुफा आहे का? गुफामध्ये पाणी पडलेलं आहे. अरे रे रे. गुफा बंद झाली पाणी पडलं. तर तुम्ही बघू शकता इथे पण मूर्ती आहेत. मी पण आता बघितली. ही गुफाली खोल आहे. तर तू ही गुफा पंढरपूरला निघती होती. तर आम्हाला जेवढं माहिती म्हणजे तिथे पोरं सांगत होती इथली गुफा पंढरपूर मध्ये निघत आहे. पोरं सांगत होते. तर ती मला तर अशक्य वाटत आहे. तर तरी पाणी पिण्यालायक आहे वाटतं पण आम्ही पिणार. अरे बघूया इथे काय दिसत आहे. तर बघूया मी माझा मित्र जात आहोत तिकडे काय. अरे इथे एक गुफावानी दिसत आहे मला काय. अरे खरं गेलो बे. कारण की कुठे तर आलो तर असंच वाटत आहे की घुसतो. अरे खालनं पण वाटतं इथे. बघूयात पाणी दिसत आहे आपल्याला. त्या लोकांनी बघा किती घाण केलं. पाणीच्या बाटल्या पिऊन इथंच टाकून गेले. हे मध्ये मूर्ती दिसत आहे मला. आतमध्ये जाता येत नाही. ते मूर्ती नाही शिलालेख आहे बहुतेक. त्याचे शिलालेख होते बहुतेक. यात आपण बघूया ट्राय करायला की माझे मित्र. तर मी घसरून तर नाही पडायचो ना. बघू शकता तुम्ही. तर याचे काय शिलालेख होते तर इथं माणसांनी सगळं घाण केलं. शिलालेख सगळं पाडून टाकलं. तुम्ही बघू शकता इकडं पण काय नाही. नाही तर शिलालेख नाही. एवढे शिलालेख होते इथं. इथनच पाणी पण येतोय. इथे एक बेस पण आहे त्यातून येत असेल. इकडे या इकडं बघूया. इकडं पण तसंच आहे. फक्त हा एक शिलालेख आहे. तिथे नुसतं पोरांनी घाण करून टाकलं मित्रांनो. तर चला आता जाऊयात आपण. हे नीट. तर तुम्ही बाहेरून पण ही गुफा अशी दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता इकडं पण नजारा चांगला आहे. इकडे एक शितोळी म्हणून एक गाव आहे बाजूला. तर चला जाऊया आता तिकडं मंदिराकडे. बघूया मंदिर कसलं आहे. तुम्हाला मंदिर दाखव.